ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आमच्या घरात लहानपणापासून मला धार्मिक वातावरण लाभले होते. आई वडील सुशिक्षित असल्यामुळे माझ्यावर संस्कारही चांगले होते. चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये, अशा प्रकारची तत्त्वे अंगी बांधली जात होती. शालेय जीवनात हुशार व चुणचुणीत विद्यार्थी म्हणून सर्वत्र कौतुक होत असे. अर्थात हा सर्व आईवडिलांचा वारसा व परमेश्वराची देणगी होय. शाळा कॉलेजचे शिक्षण संपल्यावर कसे कोणास ठाऊक ग्रहमान फिरले. नोकरी धंदा व्यवसाय कशातही यश येईना. लार्सन ट्युब्रो कंपनीत अप्रेंटिसशिप होती. तिथे सर्व रेकॉर्ड उत्तम. 3 वर्षात एकही रजा घेतली नाही म्हणून कंपनीच्या मॅगझिनमध्ये मुलाखत छापून आली. महाविद्यालयात विविध पदे, पारितोषिके, प्रमाणपत्र मिळूनही कुठेच नोकरी मिळेना. बँक, इन्शुरन्समध्ये लेखी परीक्षा, मुलाखती यात पास होत असे, पण कामावर कोणी बोलवेना. शिकवण्या केल्या, क्लासेस घेतले, मंत्र्यांच्या, नगरसेवकांच्या, मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या ओळखी झाल्या, पण नोकरीच्या नावाने शून्य. मिळालेला पैसा हाती टिकत नव्हता. त्याचवेळी सोबतचे मित्रमैत्रिणी कुणी सत्याने, कुणी वाम मार्गाने नोकरीला लागत होते. त्यामुळे सत्य, नीतिमत्ता, निष्ठा, प्रामाणिकपणा यावरील विश्वास उडत चालला. श्रद्धा, भक्ती, परमेश्वर या गोष्टी मृगजळाप्रमाणे वाटू लागल्या. शेवटी 10-15 हजार रुपये भरावे लागण्यासाठी कर्जही काढू, पण नोकरी मिळू असे घरच्यांचे मत ठरले. अशा वेळी मला श्रीमती कोरगावकर तीर्थरूप अक्का ताराबाई मराठे यांच्याकडे घेऊन गेल्या. अक्कांना नोकरीचा प्रश्न सांगताच त्या म्हणाल्या, "हत्तीच्या नोकरीचाच ना, आत्ता लागेल. तू रोज गुरुमाय गुणगाण वाच." घरी आल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे रोज गुरुमाय गुणगाण वाचायला नेम सुरू केला. रविवारी बालोपासना जाण्याचा नेम सुरू केला. आणि आश्चर्य म्हणजे 1 महिन्याच्या आत रेल्वेची परीक्षा, मुलाखत, मेडिकल टेस्ट इत्यादी सर्व मी पास होऊन मला नोकरीही लागली. मी पेशाने शिक्षक व शिक्षणाचा अहंकार असल्याने अंधश्रद्धा न बाळगता प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासण्याचा माझा आग्रह असे. परंतु या ठिकाणी सर्व हिशेब, आकडेमोड बुद्धीच्या कसोट्या बंद पडल्या. केवळ नामामध्ये केवढेच अद्भुत सामर्थ्य आहे याचा पूर्ण अनुभव आला. आज मी स्वतःच्या हिमतीवर परमपूज्य आईंच्या कृपेनेच नवीन स्कूटर घेतली आहे. गेल्याच आठवड्यात मनाप्रमाणे स्थळ येऊन लग्नही ठरले. माझे दादा वहिनी कमी शिकलेले असूनही केवळ परमपूज्य आईंचा मार्ग मिळाल्याचे भाग्य लाभल्यामुळे पदवीधरांपेक्षा जास्त प्रगती करू शकले. एकेकाळी अतिशय गरिबी अनुभवलेल्या आमच्या कुटुंबाला परमपूज्य आईंनी सुखाचे, समाधानाचे दिवस दाखवले. त्यांची ही कृपा आमच्यावर अखंड प्रसन्न राहावी, ती कधीच आटू नये. माझ्याकडून व आमच्या सर्व कुटुंबियांकडून सद्गुरू रूपधारी परमेश्वरा म्हणजे परमपूज्य श्री कलावती आईंची मरेपर्यंत अखंड सेवा करून घ्यावी, एवढीच परमपूज्य आईंचे परम पवित्र चरणी माझी नम्र प्रार्थना आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. नाम घेईन आवडी, हेची माझी सर्व गोडी. तव भक्ती लागी तनुही जिजू दे, तव चरण कमली मन हे निजू दे. तव स्मरण ठेवी ही वाचा रिझाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.